महाराष्ट्रामध्ये जो रेराचे नियम बनवायचं काम चाललं होतं, ज्याची मुदत 23 म्हणजे आजच्या दिवसापर्यंत होती, ती आता राज्य शासनाने कालच एक जी आर काढून वाढवलेली आहे. आता महाराष्ट्रातले नागरिक 31 डिसेंबर 2016पर्यंत राज्य शासनाला या नियमासंदर्भातले आपले सजेशन, ऑब्जेक्शन, हरकती, सूचना पाठवू शकतात. लोकांनी जी काय आता कमी मुदत राहिलेली त्याचा फायदा घ्यावा, कारण हे जे नियम आहेत ह्याचा प्रत्येक घर खरेदी करणाऱ्यावर, प्लॉट खरेदी करणाऱ्यावर परिणाम होणार आहे. आणि आणि हे जर असेच नियम मान्य झाले तर मात्र याचे परिणाम पुढे सामान्य ग्राहकांच्या दृष्टीने फार भयानक आहेत. त्यामुळे आपण वेळीच सावध झालं पाहिजे आणि आवश्यक त्या हरकती सूचना आपण पाठवल्या पाहिजेत. हरकती सूचनांसाठी जर वाचायला वेळ नसेल तर ज्या हरकती सूचना मी शासनाला ऑलरेडी पाठवलेल्या आहेत त्या हरकती सूचना माझ्या फेसबुक पेजवर, माझ्या ब्लॉगवर, करंदीकरांच्या ब्लॉगवर, इकडे सगळीकडे त्या उपलब्ध आहेत. त्याच्यातला आवश्यक तो भाग घेऊन किंवा त्याच्यात आणखी जर काही सुधारणा करावीशी वाटत असेल तर त्या सुधारणा करून हे लवकरात लवकर हरकती सूचना पाठवा. कारण हे आज तुम्हाला वाटत असेल की आपण काय करायचं त्याच्यामध्ये, पण हे जे नियम येऊन घातलेले आहेत हे नियम अत्यंत धोकादायक आणि सामान्य ग्राहकाची पिळवणूक करून बिल्डरांना मोठ्यात मोठा फायदा करून देण्यासाठीच केलेत की काय, अशी शंका नव्हे, खात्री वाटावी इतपत हे नियम अत्यंत सामान्य ग्राहकाच्या दृष्टीने जाचक झालेले आहेत. खरं तर मुळात हा जो रेराचा कायदा आला त्याच्यामागचा उद्देश असा होता की गेली अनेक वर्षानुवर्ष ग्राहकांची पिळवणूक होते, सदनिकाधारकांची फसवणूक होते, त्यांना कुठे न्याय मिळत नाही, त्यांना ज्या कोर्टात जायचं वर्षानुवर्ष थांबावं लागतं. आणि बिल्डर मात्र ते पैसे घेऊन पळून जातात, लोकांना त्रास देतात, त्यांना धमक्या देतात, त्यांना कॉर्नर करतात, त्यांच्यावर अन्याय करतात. या सगळ्या अडचणीतून मार्ग निघून ग्राहकांना घर खरेदी करताना काही त्रास होऊ नये आणि जर त्रास झाला तर त्याची न्याय मागण्यासाठी आणि लवकर न्याय मिळावा याच्यासाठी जी यंत्रणा उभी करण्याची गरज होती ती यंत्रणा उभी करण्यासाठी हा कायदा आला. त्याच्यामुळं या कायद्याचा सामान्य लोकांवर परिणाम जास्त होणार आहे, म्हणूनच आपण हरकती सूचना पाठवणं अत्यंत गरजेचं आहे. पण या नियमांकडे जर आपण बघितलं ना तर हे नियम हे शासनाने बनवले तसं वाटतच नाही. कदाचित असं घडलं असावं की बिल्डर लॉबीतल्या कोणीतरी ते नियम करून दिले आणि मग शासनाने ते प्रसिद्ध केले असं वाटावं अशी परिस्थिती आहे. याचं कारण असं आहे की केंद्राचा जो कायदा आहे तो कायदा बऱ्यापैकी चांगला होता. त्यानंतर प्रत्येक राज्याने नियम बनवायचे होते. अनेक राज्यांनी ते बनवून ड्राफ्ट स्वरूपामध्ये आता ही वेबसाईटवर ते अवेलेबल आहेत. त्या नियमामध्ये केंद्राच्या मूळ कायद्याच्या अनुरूप नियम आहेत. फक्त महाराष्ट्रातच असं घडलेलं आहे की त्या कायद्याच्या मूळ तत्वाशी विसंगत असे नियम बनलेले आहेत. आणि हे सगळे नियम जर केवळ बिल्डरांच्या फायद्याचे होत असतील आणि ग्राहकांना तक्रार करायला अडचणी निर्माण होणार असतील तर मग मात्र मी जे मगाशी म्हटलं ते नियम हे शासनाने केलेले नाहीत, हे बिल्डरांच्या कुणीतरी करून दिलेले आहेत आणि ते शासनाने प्रसिद्ध केलेले आहेत. म्हणूनच आपल्याकडून याच्या विषयावर अत्यंत गांभीर्यपूर्वक पूर्ण अभ्यास करून हरकती सूचना पाठवणं गरजेचं आहे. अन्यथा आपण हे संकट आपल्या मर्जीने ओढवून घेतले असा त्याचा अर्थ होईल. उदाहरणच द्यायचं झालं तर या नवीन नियमामध्ये एक तरतूद करण्यात आलेली आहे. कोणताही बिल्डर तुम्ही त्याच्याशी जे ॲग्रीमेंट कराल म्हणजे सदनिकाधारक किंवा प्लॉटधारक, फ्लॅटधारक जो ॲग्रीमेंट करेल ते जर ॲग्रीमेंट कोणत्याही कारणास्तव म्हणजे कारण खरं खोटं आपल्याला माहिती आहे ते कशी कारणं रंगवता येतात, परंतु ते कारण खरं आहे की खोटं आहे ह्याचा नंतर न्याय मिळेल तो मिळेलच. परंतु कुठलाही बिल्डर केवळ 7 दिवसाच्या ईमेलद्वारे लक्षात घ्या, ईमेलद्वारे नोटीस पाठवून 7 दिवसाची नोटीस पाठवली आणि जर ते ॲग्रीमेंट रद्द केलं तर ते रद्द तर होतंच होतं, परंतु 8व्या दिवशी तो बिल्डर तो फ्लॅट कुणालाही विकू शकतो. आणि याच्यात पुढची सगळ्यात आणखी गंमत अशी की असं ॲग्रीमेंट रद्द झाल्यानंतर पुन्हा त्या बिल्डरला तुमचे पैसे देण्यासाठी तेही बिनव्याजी 6 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे.
याच्यावरून हे किती भयानक आहे याचा तुम्हाला अंदाज येऊ शकेल. म्हणजे उदाहरण लक्षात घ्या की तुम्ही त्याला 80% पैसे दिलेले आहेत, परंतु त्याने काहीतरी खुचपट काढलं किंवा काहीतरी आपल्याकडे ते काही फारसं अवघड नसतं. आणि जर त्याने तुम्हाला नोटीस पाठवली, मग मधल्या सुट्ट्या वगैरे याचा ह्या नियमामध्ये कुठेही उल्लेख नाही आणि ती तुम्हाला मिळालीच नाही, किंवा तुम्ही परदेशात गेलेले असाल आणि ती तुम्हाला मिळाली नाही, किंवा अशी काही कारणं असू शकतात, सुट्टीवर असाल आणि ती मिळाली नाही, तर त्याच्यावर बिल्डराचा किंवा कुणाचा कंट्रोल नाही, ते तुमचं ॲग्रीमेंट रद्दच होणार. अशासारखी तरतूद या कायद्यामध्ये असणं, याच्यातूनच तुमच्या लक्षात येईल की हा कसा बिल्डर धार्जिना नियम केलेले आहेत आणि याचे पुढे आपल्यावर किती भयानक परिणाम होणार आहेत. म्हणजे तुम्ही कष्ट करायचे, कर्ज काढायचे, पैसे द्यायचे आणि कुठल्या क्षणाला ॲग्रीमेंट रद्द होईल याची गॅरंटी नाही. ते सगळं बिल्डरच्या हातामध्ये. कारणांचा असा प्रश्न असतो, कारणं आपल्याकडे निर्माण करणं अवघड नसतं. एक लक्षात घ्या, कारण आपण एक थोडंसं उदाहरण म्हणून बघूया. कारण काहीतरी किरकोळ कारण आहे, म्हणजे 1 हप्ता भरायला तुम्हाला 8 दिवस लेट झालेत, म्हणून बिल्डरला वाटलं की तो रद्द करायचा आहे. तर याच्यासाठी नियमानुसार नोटीस गेली पाहिजे, त्याच्याकडून स्पष्टीकरण मागवलं घेतलं पाहिजे, त्याने ते का दिलं आहे का नाही याचा विचार केला पाहिजे, किंवा देण्या घेण्यात दोघांकडून काही चूक झाली, कॅल्क्युलेशनमध्ये काही चूक झाली असं वाटलं असेल, तर मग तो काही अर्थ, आपल्याकडे नियम असे फ्लेक्झिबल असतात आणि त्याचा अर्थ कसाही काढतात. शिवाय समजा कारण काही नाही, परंतु तुम्ही परदेशात गेला किंवा तुम्ही 15 दिवस इथं नाही हे त्याला माहिती आहे आणि त्याने तो ईमेल पाठवला की तुमच्या अजून अशी काहीतरी वेगळी चूक झालेली आहे आणि मग आम्ही ॲग्रीमेंट ही 8 दिवसात सुधारा, 7 दिवसात, नाहीतर आम्ही ॲग्रीमेंट कॅन्सल करू, आणि ते तुम्हाला मिळालंच नाही. पण म्हणजे याच्यामध्ये बिल्डरच्या बद्दल कुणी काही वाईट बोललं किंवा काही सगळ्या लोकांचं नेतृत्व म्हणजे कुठल्या मुद्द्यावर वाद झाला आहे, किंवा बिल्डर कसं तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला, आणि आपल्याकडे ही नेहमीची प्रथा आहे बिल्डरांची, बिल्डर रेकॉर्डवर काही करत नाही, जाऊ देवं चालतंय बघा म्हणून 8-15 दिवस ढकलून देतात. असं एखादी घटना घडली आणि बिल्डर म्हणाला आणि तोपर्यंत ओळख झालेली असते, आपण त्याच्याशी बोलतो चालतो आणि मग असं होतं की ठीक आहे, आता एवढा चांगलं बोलतो, एवढं गोड बोलतो, गेल्यानंतर चहा पाणी देतोय, नाश्ता देतोय, तर चालतं. आपल्याला 8-10 दिवस हा काय फार मोठा पिरियड आपल्याला मानला जात नाही. अशा स्थितीमध्ये, आणि ती काय जे काय असेल, म्हणजे समजा ग्राहकाच्या हातून काही चूक झालीसुद्धा असेल आणि बिल्डर म्हणला ठीक आहे तुम्ही 15 दिवसानं करून द्या, काही हरकत नाही, असं तोंडी बोलणं झालं, ग्राहक गाफील राहिला आणि त्याला ईमेल मिळालाच नाही, तर 8व्या दिवशी ईमेल कॅन्सल, म्हणजे ॲग्रीमेंट कॅन्सल, आणि पुन्हा त्याने तोपर्यंत जे काय 70-80% भरेल ते द्यायला पुन्हा बिनव्याजी 6 महिने. ही कुठले ग्राहकांच्या बाजूचे नियम झाले, हे तर पूर्णपणे बिल्डरांच्या बाजूचे आहेत. अशा अनेक तरतुदी याच्यामध्ये पुढे पुढे मी त्या सांगतो. त्याच्या म्हणजे हे नियम कसे बिल्डर धार्जिने आहेत याचं उदाहरण आणखी एक सांगतो. बिल्डरने आपल्या प्रोजेक्टची नोंदणी हे या कायद्यानुसार जे नियामक प्राधिकरण होणार आहे त्याच्याकडे करायची आहे. आता नियामक प्राधिकरणाकडे अशी नोंदणी करताना देशात सर्वत्र, म्हणजे केंद्राच्या कायद्यानुसार जिथं जिथं रूल आले आहेत आणि केंद्राने सुद्धा आपल्या केंद्रशासित प्रदेशामध्ये रूल्स आणले आहेत, त्याच्यामध्ये कमीत कमी म्हणजे 1000 स्क्वेअर मीटरपर्यंतच्या प्लॉटला 10 रुपये पर स्क्वेअर मीटर आणि त्याच्या पुढच्या प्लॉटला 20 रुपये पर स्क्वेअर मीटर, आणि कमर्शियल प्रॉपर्टीजना 50 आणि 100 रुपये पर स्क्वेअर मीटर असे दर ठेवलेले आहेत. महाराष्ट्रात मात्र हेच दर रेसिडेन्शियल प्रॉपर्टीसाठी 1 रुपया प्रति स्क्वेअर मीटर हे 1000 स्क्वेअर मीटरच्या प्लॉटसाठी, आणि 2 रुपये प्रति स्क्वेअर मीटर हे 2000च्या पुढच्या प्लॉटसाठी, आणि कमर्शियलला तर महाराष्ट्रामध्ये काही हेच ठेवलेलं नाही, म्हणजे फीस ठेवलेली नाही आहे. हे कशामुळे घडलं असावं? केंद्राचे इतर नियम बदलताना किंवा केंद्राच्या अनुषंगाने नियम करताना 10चा 1 किंवा 20चे 0 झाले कसे, 20चे 2 झाले कसे, किंवा कमर्शियल प्रॉपर्टीचं हे काढून टाकलं कुणी, याचाच अर्थ हे नियम बिल्डर धार्जिने आहेत. इतकंच नव्हे, तर बिल्डरांनी जर एक्सटेन्शन मागितलं प्रोजेक्टला, तर ह्या सगळ्या फीज ह्या इतर नियमामध्ये, म्हणजे महाराष्ट्र शासन सोडून इतर नियमांमध्ये जी मूळ त्यांनी भरली, म्हणजे 10 रुपये पर स्क्वेअर मीटरच्या दुप्पट तेवढी फी द्यायची तरतूद आहे. महाराष्ट्रात मात्र ही जेवढी मूळ आहे, म्हणजे 1 रुपया किंवा 2 रुपये तेवढीच तरतूद ठेवलेली आहे. हे एवढ्यासाठी घडलं आहे असं सांगतो, केंद्रामध्ये
ग्राहकाला जर या प्राधिकरणाकडे तक्रार करायची असेल तर 1,000 रुपये फी आहे तक्रारीने अपिलासाठी. महाराष्ट्रात मात्र ही फी 10,000 रुपये करण्यात आलेली आहे. ग्राहकाला किती जिकिरीने फ्लॅट घेत असतो, किती कर्ज काढलेलं असतं, त्याच्याशिवाय ग्राहकाचं शक्यतो बिल्डरकडेच्या विरोधामध्ये तक्रार करायचं धाडस होत नाही. अशा स्थितीमध्ये पुन्हा त्याला 10,000, 20,000 रुपयाचा भुर्दंड द्यायचा हे कितपत योग्य आहे? जे केंद्राचे नियम होते ते महाराष्ट्रात बदलले कुणी? म्हणूनच मी पुन्हा म्हणतो की हे नियम बिल्डरांनी बनवलेत आणि ते राज्य शासनाने पुढे पाठवलेले आहेत. ग्राहकांना त्रास द्यायचा उद्देश काय आहे? जर केंद्रात नियम 1,000चा आहे तर तुम्ही 10,000चा करताय. याच्या उलट बिल्डरला मात्र त्याने जी नोंदणी फी करायची त्याच्यामध्ये 10 पटीनं सवलत दिली गेली. हे चुकून मात्र निश्चितपणे झालेलं नाही. केंद्राचे नियम होते तेच कॉपी पेस्ट करायचे असेल, त्याच्यात राज्याच्या अनुषंगाने काही बदल करायचे तर ते करणं आवश्यक होतं. त्याऐवजी ग्राहकांसाठी जाचक अशा अटी टाकल्या. याच्यामध्ये सर्व आलं की हे नियम कसे बिल्डर धार्जिने आहेत हे याच्यावरून सिद्ध होतं. महाराष्ट्रातले हे नियम बिल्डर धार्जिने याच्या सिद्ध करण्यासाठी आणखी एक उदाहरण देतो. केंद्राचे जे नियम आलेत त्याच्यामध्ये बिल्डरांनी नियामक प्राधिकरणाकडे नोंदणी करताना त्याच्या आधी कुठले प्रोजेक्ट होते, त्याच्यातले काही अपूर्ण आहेत का, त्याच्यावर काही केसेस आहेत का, त्याच्यातली कुणाची देणी आहेत का, याची माहिती देणं बंधनकारक होतं. महाराष्ट्रात मात्र एवढेच 3-4 शब्द वगळलेले आहेत. हे का घडलं? हे शब्द वगळले कुणी? कारण ग्राहकांना त्या बिल्डराची कपॅसिटी काय आहे, तो खरंच प्रोजेक्ट पूर्ण करतो का, आधीच्या संदर्भात त्याच्यावर काही गुन्हे दाखल झालेत का, आधीची त्याने काही देणी ठेवलीत का किंवा कुणाला फसवलं आहे का, ही सगळी माहिती त्याच्यामध्ये येणं अपेक्षित होती. परंतु महाराष्ट्रामधनं तेवढे 5-6 शब्द वगळले गेलेत. वर करणी जर बघायला गेलं तर हे सहजासहजी लक्षातसुद्धा येत नाही. परंतु अत्यंत बारकाईने प्रत्येक शब्द अजूनही मला सगळंच समजलं आहे असं मी म्हणत नाही. अजूनही याच्यात अनेक उणिवा असतील कारण हे जवळपास 50-58 पानांचं हे आहे. आणि कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत नियमामध्ये त्यानुसारच पुढचे फॉर्म झालेत की नाही हेही अजून तपासून बघावं लागणार आहे. त्याच्यामुळे याला खूप मोठी मुदत द्यायला हवी होती आणि लोकांच्या समोर याचं प्रबोधन करायला हवं होतं. केवळ नियम केले नाही, आता लोकांच्या सजेशन ऑब्जेक्शन आले ना आता पुढे बघू असं चालत नाही. कारण एकदा नियम केले की पुन्हा ते बदलणं याच्यासाठी वर्षानुवर्षे जातात. आणि आता तर सगळं बिल्डरांच्याच हातात असल्यामुळे असे नियम परत आणखी बदलणं हे फार जिकिरीचं काम होणार आहे. आणि अशा स्थितीमध्ये ग्राहक मात्र पूर्णपणे नागावला जाणार आहे. म्हणजे याच्यामध्ये बिल्डरांना जाचक असं काही ठेवलेलंच नाही. जाचक आहे तर फक्त म्हणजे कंझ्युमरला काही समजू नये, फ्लॅट घेणाऱ्याला काही समजू नये याची पुरेपूर काळजी या नियमामध्ये घेतलेली आहे. म्हणूनच आपण सजेशन ऑब्जेक्शन आपल्याला पाचवणं अत्यंत गरजेचं आहे. या कायद्यानुसार फ्लॅट विकणारे जे एजंट असतात, ब्रोकर असतात, त्यांनाही नोंदणी बंधनकारक केलेली आहे. जर प्राधिकरणासमोर रिअल इस्टेट एजंटने त्याचं काम नीट केलं नाही तर त्याची नोंदणी रद्द करण्याची तरतूद आहे. केंद्राच्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या देशातल्या इतर राज्यांनी जे नियम केलेत त्याच्यामध्ये कुठेही एकदा त्या रिअल इस्टेट एजंटला त्याचं लायसन्स रिवोक केल्यानंतर, काढून टाकल्यानंतर पुन्हा त्याला लायसन्स देण्याची तरतूद नाही. परंतु महाराष्ट्रात मात्र फक्त 6 महिन्याचा गॅप ठेवला आहे आणि त्याच्यानंतर मात्र तो रिअल इस्टेट एजंट पुन्हा नोंदणी करू शकतो. ही तरतूद किती भयानक आहे याचा अंदाज आजपर्यंत जे नागवले गेलेले फ्लॅट धारक आहेत तेच निश्चितपणे सांगू शकतील. रिअल इस्टेट एजंट कसे हात वर करतात. म्हणजे एखाद्या बिल्डरकडे जर फसवणूक झाली ती त्या रिअल इस्टेट एजंटच्या माध्यमातून झाली असेल तर त्याला भरपूर पैसे मिळवतात हे लोक. आणि त्यानंतर कारवाई काय तर 6 महिने फक्त लायसन्स नाही, पुन्हा 6 महिन्यानंतर तुमचा अर्ज पुन्हा विचार केला जाऊ शकतो. हे कुणासाठी चाललं आहे? मग याच्यामध्ये ग्राहकांच्या हिताचं काय आहे हे मला तरी कळलं नाही. कदाचित जर शासनातल्या कुणाला ते कळलं असेल तर हे नियम कसे ग्राहकांच्या हिताचे आहेत हे त्यांनी जर मला सांगण्यापेक्षा जर जाहीर केलं तर ते अधिक राज्यातल्या जनतेच्या दृष्टीनं उद्बोधक होईल.
आपल्याला कल्पना असेल की बरेच बिल्डर काही ठराविक लोकांना फ्लॅट विकतात. त्यांचा अधिकार तो आहे असं आत्तापर्यंत मानलं जायचं. परंतु याचा परिणाम जेव्हा काही विशिष्ट लोकांना एखाद्या भागातून बाहेर काढण्यासाठी व्हायला लागला, त्यावेळेला हा नियम अत्यंत असा उजेडात आला किंवा याला जास्त महत्त्व मिळालं. आणि म्हणूनच केंद्राने कायद्यामध्ये अशी तरतूद केली होती की बिल्डर फ्लॅट विकताना किंवा अलॉट करताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही, डिस्क्रिमिनेशन करणार नाही. उदाहरणार्थ आपण नेहमीच म्हणतो की मुंबईतून मराठी माणसाला बाहेर काढायला याचे प्रयत्न चाललेले आहेत आणि ते बऱ्याच बिल्डरांच्या बाबतीत मुंबईत खरंही दिसून येतं. किंवा एखाद्या प्रोजेक्टमध्ये एखाद्या विशिष्ट जमातीला किंवा धर्माला स्थानच मिळत नाही. मग तो प्रोजेक्ट कितीही चांगला असो किंवा त्या घेणाऱ्याची कपॅसिटी कितीही चांगली असो, हे टळावं म्हणून मूळ कायद्यात ही तरतूद करण्यात आली. त्या तरतुदीनुसार ज्या ज्या राज्यांनी हे नियम बनवलेत त्यानुसार तसं त्या बिल्डरकडून अंडरटेकिंग घ्यायची तरतूद आहे की फ्लॅट विकताना आम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही किंवा डिस्क्रिमिनेशन करणार नाही. फक्त महाराष्ट्र हे एकमेव राज्य असं आहे की ज्याच्यामध्ये ही तरतूद पूर्णपणे वगळण्यात आलेली आहे. म्हणजे बिल्डरला जर वाटलं की एखाद्याला फ्लॅट द्यायचा नाही विशिष्ट कारणास्तव, तर त्याची याच्यामध्ये महाराष्ट्राने तरतूद पूर्णपणे वगळलेली आहे. ही सर्व मराठी माणसाच्या दृष्टीने अत्यंत घातक गोष्ट आहे. कारण आपल्याला आत्ता कल्पना असेल की काही विशिष्ट ठिकाणी काही विशिष्ट समाजाचेच लोक आता एकत्र कसे येतील आणि त्यांनाच तिथं कशा जागा मिळतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबई तर फार मोठं उदाहरण झालं. हे असं अगदी पुण्याकडेही पुणे कोल्हापूर अशा भागातही घडू शकलेलं आहे. त्यामुळेच मी पुन्हा पुन्हा हे सांगतो की हे सगळं डोक्यावर बसण्यापूर्वी कदाचित हे रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी येत्या 2-3 महिन्यामध्ये स्थापन पण होईल. पण हे स्थापन होण्यापूर्वी जर आपले हे मुद्दे क्लिअर झाले नाही तर मात्र नंतर वर्षानुवर्षे रडत बसण्याशिवाय पर्याय उरणार नाही. तुमच्या खिशातले पैसे कुणीतरी काढून घेऊन जाईल आणि नंतर मात्र कायद्यातच तरतूद नाही तर आम्ही काय करणार म्हणून हे ब्युरोक्रॅट हे नोकरशाही हात वर करतील आणि राजकारणी म्हणतील की आमची उणीव राहून गेली, आम्ही दुरुस्त करू. या दुरुस्तीला आणखी 10 वर्षे लागतील. त्याच्या आधी आपल्यासाठी आपल्या मुलाबाळांसाठी सावध होऊन आपल्या हरकती सूचना लवकरात लवकर म्हणजे 31 डिसेंबरच्या आधी राज्य शासनाकडे पाठवाव्यात आणि ह्या हरकती सूचनांची किंवा आता जे काही मी मुद्दे मांडले त्याची योग्य प्रकारे शहानिशा करून आवश्यक ग्राहकाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक. एकीकडे बिल्डरसुद्धा म्हणतात की ग्राहक देवो भव, परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेला कायदे करायची वेळ येते त्यावेळेला देवाला फक्त असं याच्यात ठेवायचं आणि काहीतरी त्याच्यावर अन्याय करत राहायचं असे प्रकार घडतात. म्हणून आता मात्र आपण लवकरात लवकर या हरकती सूचना पाठवून द्याव्यात ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे.